जय सावित्री. मी विद्या सोनोले, राहणार मेंढकी, जिल्हा चंद्रपूर. सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष आणि संस्थापक माननीय दशरथजी कुलकर्णी सर यांना माझा जय ज्योती, जय सावित्री. मी आज नवीन विषय घेऊन आपणासमोर आलेली आहे. माझा आजचा विषय आहे स्त्री तुझं सौंदर्य कशात ग. मी समाजात वावरत असताना पाहते, बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या शारीरिक सौंदर्याचा कुठेतरी न्यूनगंड दिसून येतो. काहींना असं वाटते की मी गोरी आहे पण माझी उंची कमी आहे. काहींना असं वाटते की मी उंच आहे पण सावळी आहे. अशा एक ना अनेक त्रुटी त्यांना स्वतःमध्ये दिसत असतात. परंतु मला असं वाटतं की आपलं सौंदर्य हे आपल्या दिसण्यात नाही तर असण्यात आहे. आपण पुरुषांच्या आवडीनिवडीनुसार स्वतःला घडविणे, मैत्रिणींनो, खरंच मला हे बरोबर वाटत नाही. आपण आपलं सौंदर्य जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येते, जेव्हा आपण आपल्या अंगणामध्ये सळा संमार्जन करतो आणि ते केल्यानंतर अगदी रेशीम रेघांनी आपण अंगणामध्ये रांगोळी रेखाटतो, त्या रांगोळीकडे पाहूनही आपलं सौंदर्य त्यामध्ये दिसते. एखादी गृहिणी असेल, ती गृहिणी जेव्हा आपल्या घराचा आवरसावर करते आणि सुंदर अशा प्रकारचं आवरलेलं तिचं स्वयंपाकघर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तिचं खरं सौंदर्य आपल्याला दिसते. एखादी शिक्षिका असेल, ती शिक्षिका जेव्हा आपल्या वर्गामध्ये फळ्यावर लिहिताना नीटनेटकं लिहिलेलं असेल आणि तिने शिकविलेल्या अभ्यासामुळे समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जर आपल्याला तेज दिसत असेल तर त्यामध्ये त्या शिक्षिकेचं सौंदर्य आपल्याला दिसून येते. आणि म्हणून सौंदर्य हे आपल्या दिसण्यात नाहीये, आपल्या कामात आहे. सौंदर्य हे नटण्यात नाही आहे, तर सौंदर्य हे आपल्या विचारांमध्ये आहे. सौंदर्य हे आपल्या खूप भपकेपणा असेल त्याच्यामध्ये आपलं सौंदर्य नाही आहे, तर आपलं सौंदर्य हे साधेपणात आहे. तसंच आपलं सौंदर्य हे आपण केलेलं जे प्रत्येक मन लावून मन ओतून केलेलं जे काम असेल ना, त्या कामामध्ये आपलं सौंदर्य आहे. आपण जेव्हा प्रेमाने दुसऱ्यांशी वागतो त्याच्यामध्ये आपलं सुंदरता आपली आहे. आपण जेव्हा एखाद्याशी त्याचं समजणं, त्याला आपण एखाद्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यात सुंदरता आहे. आपलं मत जेव्हा दुसऱ्यांच्या समोर योग्यपणाने व्यक्त करतो त्यामध्ये आपली सुंदरता आहे. आपली सुंदरता ही त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीला आपल्याला नकार द्यायचा असेल तर स्पष्टपणे नकार देण्याची हिंमत जेव्हा आपल्यामध्ये असते तेव्हा आपली सुंदरता ही दिसून येते. आपण जेव्हा जगत असतो, ते जगत असताना आयुष्यामध्ये कितीही कोणतेही प्रसंग आले तरी पण आपण ते क्षण खंबीरपणे रसरशीतपणे जर आपण जगत असू तर त्यामध्ये आपली सुंदरता आहे. आणि आत्मविश्वासाने आपण जेव्हा जगतो, एखादं काम आपण करतो, त्यावेळेला आपल्याला आत्मसन्मान मिळतो आणि या आत्मसन्मानामुळेच आपली सुंदरता ही वाढत असते. आपण समाजामध्ये बघतो आहे की अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत की त्या कर्तृत्वामुळे त्यांची सुंदरता ही वाढलेली आहे. ज्याप्रमाणे माननीय इंदिरा गांधीजी आहेत, त्यांची सुंदरता ही त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये आहे. मेरी कॉम आहे, त्यांची सुंदरता ही त्यांच्या ठोशात आहे. बहिणाबाई आहेत, त्यांची सुंदरता ही त्यांच्या प्रतिभेमध्ये आहे. लता मंगेशकर आहेत, त्या लता मंगेशकरांची सुंदरता ही त्यांच्या अप्रतिम अशा आवाजामध्ये आहे. आणि अशा कर्तृत्ववान स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे, जेव्हा केव्हा आपल्याला वेळ प्रसंगी जेव्हा आपल्याला त्यांची आठवण येते तेव्हा आपल्याला जगण्याची उर्मी त्यांच्याकडून आपल्याला मिळत असते. आणि म्हणून माझ्या मैत्रिणींनो, मी सांगते, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला जे काही मिळालेलं सौंदर्य आहे ते सौंदर्य आपण आपल्या मनाला ठासून सांगायचं की मी सुंदर आहे. कुणी आपल्याला सौंदर्यतेची पावती देण्याची गरजच आपल्याला पडणार नाही. आणि म्हणून हे सर्व विश्वच आपल्याला सुंदर वाटायला लागेल. आणि म्हणूनच आपण आपलं जीवन हे अगदी कर्तृत्ववानपणे आपण जगूया आणि आपलं जीवन सुंदर करूया. जय ज्योती.